या नाशिकच्या मालेगाव तालुक्याला आज अचानक झालेल्या अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला आणि यामुळे बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल कांदा हा ट्रॅक्टरमध्येच भिजला। आधीच बाजारभाव कमी असल्याने संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांचं पावसामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले। मेहनतीने पिकवलेला माल खराब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं। प्रशासनाने या भागातील नुकसानीचं तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता बळीराजाकडून केली जाते। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगावामध्ये जोरदार वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली डाळिंबाची बाग उन्मळून पडली। अनेक झाडं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। उत्पादनाला फटका बसलाय। प्रशासनानं आता नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करण्याची मागणी केली। सलग 2 दिवस वादळी पाऊस खरं तर या परिसरामध्ये गारपीट झाली आणि अनेक फळबाग शेतकऱ्यांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। तो हातातोंडी आलेला घास खरं तर या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे। त्यामुळे यांना नुकसान भरपाई मिळावी ही विनंती आहे सरकार। कालच्या पावसाने माझं इतकं नुकसान झालंय, पोरांसारखं जपलंय त्याला। कालच्या वादळी पावसामुळे माझी गारपीट याच्यामुळे फार नुकसान झाले, काही शिल्लक राहिलं नाही। आता काय सरकार ती पूर्व दिशा तर कृषी विभागामार्फत तसेच महसूल विभाग मार्फत आम्ही सध्या पंचनाम्याचे काम करत आहोत आणि 1-2 दिवसामध्ये आम्ही हे पूर्ण पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू।